नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की मामा मुलांना घेऊन भारतात पोहोचलेले असतात. ते ईश्वरची वाट बघत असतात. ईश्वर आल्यावरती कोणी कसं जायचं हे सांगत असतात. आणि तेवढ्यात एका रिक्षावाल्याचा धक्का संयमीला लागतो. संयमी रिक्षावाल्याला ओरडते आणि त्याच्याशी वाद घालत असते. रिक्षावालाही उद्धटपणे बोलत असतो. मामा पुढे होतात आणि रिक्षावाल्याला झापून काढतात. ते त्याला सॉरी म्हणत असतात, पण रिक्षावाला उद्धटपणा काही सोडतच नसतो. तेव्हा मामा त्याच्या रिक्षाची चावी काढून घेतात आणि त्याला म्हणतात, आत्ताच्या आत्ता सॉरी बोल. तो काही सॉरी बोलायला तयार नसतो आणि तेवढ्यात तिथे अनिश पोहोचतो. अनिश रिक्षावाल्याची धुलाई करतो आणि त्याला सॉरी म्हणायला सांगतो. रिक्षावाला सगळ्यांसमोर सॉरी म्हणतो, पण मामांना हे काही पटलेलं नसतं. तेवढ्यात तिथे ईश्वर येतो. गर्दी जमा झालेली असते. सगळे तमाशा बघायला उभे असतात. ईश्वर सगळ्यांना जायला सांगतो आणि तो मुलांना मामांना घेऊन घरी येतो. थोड्या वेळाने सगळेजण घरी आलेले असतात. मामांना सारखं आठवत असतं की अनिशने कशी गुंडेगिरी केली आहे आणि रिक्षावाल्याशी वाद घालून त्याला मारलं होतं. मामांना हे काही पटलेलं नसतं. ईश्वर मुलांना बसायला सांगतो, त्यांना पाणी देतो. मुलांना काही घर आवडत नाही. घर छोटं वाटतं आणि पाण्याची चव वेगळीच वाटत असते. मुलं आपलं घर आणि या आजोबांचं घर असं कम्पेअर करायला लागतात. त्यांना वेगळंच वाटत असतं. तेवढं तिथे अनिश येतो. मामा ईश्वरला म्हणतात, ईश्वर तू मुलांना घेऊन आतमध्ये जा, मला याच्याशी बोलायचे. ईश्वर मुलांना घेऊन आतमध्ये जातो. अनिशला वाटतं की मामा आता थँक्यू म्हणणार आहे. ईश्वर म्हणतो, बाबा थँक्यू म्हणायची काहीच गरज नाहीये. आणि कसं आहे ना, मी तिथे आलो वेळेवरती. मी दुबईलाच जाणार होतो, पण तेव्हा मी बघितलं ईश्वर काका आणि तुम्ही तिथे आहात, मुलं पण सोबत आहेत, म्हणून मग तिथे थांबलो. आणि तो रिक्षावाला मुलांशी कसा वागत होता. आणि मुलांना काय, भारतात आल्या आल्या त्यांनी एवढं मोठं ट्रॅफिक दिसलं आणि सिव्हिक सेन्स पण दिसले. तुमच्याच्याने ही सिच्युएशन हँडल झाली नसती म्हणून मी हँडल केली. आता थँक्यू म्हणायची काही गरज नाहीये. मामा म्हणतात, थँक्यू म्हणायची, मी तुला थँक्यू म्हणायला बोलवलंच नाहीये. तू जर 10 वर्षांनी लहान असला असता ना तर 2 मुस्काटात मारल्या असत्या. अनिश म्हणतो, बाबा हे काय बोलताय तुम्ही. मामा म्हणतात, बरोबर बोलतोय मी. अरे मुलांसमोर तू मारामारी करत होतास, तुला लाज वाटली नाही का. तू काय स्वतःला हिरो समजतोस का म्हणून हे सगळं करत होतास. त्या मुलांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा तरी विचार करायचा होता. अनिश म्हणतो, बाबा तुम्हाला कसं कळत नाही हो. हेच जर अमित दादांनी केलं असतं तर काय केलं असतं. तुम्ही असेच ओरडला असतात का. मामा म्हणतात, माझा अमित तसा नव्हताच, त्याने असं काही केलंच नसतं. अनिश म्हणतो, खरंच तुम्ही कधीच सुधारणार नाहीये, सतत हुज्जत घालत असा तुम्ही. तेवढ्यात तिथे ईश्वर येतो. ईश्वर म्हणतो, काय चाललंय तुमचं, मुलांना आवाज येतोय आतपर्यंत, काय भांडताय, काय झालं काय अनिश. अनिश म्हणतो, ईश्वर काका वेगळं काय होणार आहे, नेहमीसारखंच. मी इतक्या दिवसांनी इथे आलोय ना, माझं छान स्वागत होते, याचसाठी मी येत नव्हतो इथे, कळलं. सॉरी, पण आता मी नाही थांबणार इथे. असं म्हणून अनिश इथून निघून जातो. मामांना वाईट वाटत असतं. ईश्वर म्हणतो, सोड आता ते सगळं, मुलांना भुका लागल्या असतील ना. मामा लगेच मुलांसाठी स्वयंपाकाला लागतात. तर रात्री मुलं झोपण्याचा प्रयत्न करत असतात. मामा त्यांच्याकडे येतात आणि मुलं झोपलीत का हे बघतात. मुलांना काही झोप लागत नसते. इरा, ईशान मामांना गोष्ट सांगा म्हणतात. मामा मुलांना गोष्ट सांगत असतात. मुलांना मामाची गोष्टही आवडत असते, पण संयमीची झोप मोड होते म्हणून तिची चिडचिड चालू असते. मामांना गोष्टीचा एंडच आठवत नाही म्हणून ते बाहेर येतात आणि ईश्वरला विचारतात, अरे ईश्वर ती गोष्ट तुला माहिती आहे ना, त्याचा एंड काय आहे. ईश्वरलाही ती गोष्ट आठवत नाही. ईश्वर म्हणतो, अरे त्यात काय आहे, सरळ सांगून टाकायचं. आईबाबांकडे तो मुलगा आला, जादू झाली होती. आईबाबांकडे आल्यावरती ते हॅपीली राहू लागले. मामा म्हणतात, कसं असतं ना, जादू असली काही करता येतं. गोष्टीमध्ये कोणीही परत येऊ शकतं आणि आपली मुलं आपल्याजवळ येऊ शकतात. पण आता माझा मुलगा कधीही परत येणार नाही. माझ्याकडे अशी जादू का नाहीये, असं म्हणून मामा रडायला लागतात. ईश्वर त्यांना धीर देतो. मामा म्हणतात, नाही आता मला रडून चालणार नाही, मला ही गोष्ट पूर्ण करावीच लागेल. मामा आतमध्ये जातात आणि मुलांना गोष्ट सांगतात. तर दुसऱ्या दिवशी मामा सकाळी लवकर उठतात. त्यांना टॉयलेटला जायचं असतं. ते धावत टॉयलेटकडे जातात तर बघतात आधीच टॉयलेट बिझी आहे, ते बंद आहे. मामा दरवाजा ठोकवतात आणि विचारतात, आतमध्ये कोण आहे. ईशान म्हणतो, मी आहे आणि टॉयलेट बिझी आहे, थोड्या वेळाने या. मामा म्हणतात, अरे लवकर ये ना बाहेर. ईशान म्हणतो, नाही मला वेळ लागणार आहे. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. मामा दरवाजा उघडतात आणि फुलराणी आलेली असते. मामा म्हणतात, काय ग, एरवी तर तू उशिरा येत असते आणि आज लवकर का आली आहे. फुलराणी म्हणते, एरवी तुम्ही माझ्याशी वाद घालताना, भांडता माझ्याशी, पण आज मी लवकर आले तरी पण तुम्ही ओरडताय. मामा म्हणतात, तेच सांगतोय, कधी यायचं कधी जायचं धर्मशाळा वाटली का. फुलराणी म्हणते, अहो मुलं आली आहेत ना, त्यांना भेटायचे, त्यांना काय हवं नको ते बघायचे म्हणून मी लवकर आले. मामा म्हणतात, हो का, मुलांना भेटायचे का, जा. ते मधला आहे ना तिथे टॉयलेटमध्ये बसलाय, जा भेटा त्याला.
फुलराणी धावत जाते आणि टॉयलेटच्या बाहेरूनच ईशानशी बोलत असते. ईशानी तिच्याशी बोलत असतो आणि तेवढ्या तिथे संयमी येते. फुलराणी धावत जाऊन संयमीला भेटते. फुलराणी म्हणते, मला असं वाटतं ना, देवाकडे जावं आणि भडाभडा मनातच सगळं बोलून टाकावं, भांडावं. असं कसं करू शकतात ते? चांगले अमित दादा, पल्लवीताई त्यांना घेऊन गेले. संयमीला पण वाईट वाटत असतं, ती पण रडत असते. तर मामा ईशानला सारखे रिक्वेस्ट करत असतात, टॉयलेटच्या बाहेर ये म्हणतात. ईशान टॉयलेटच्या बाहेर येतो आणि मामा त्याला ओरडत असतात. तेवढ्यात इरा धावत येते आणि ती टॉयलेटमध्ये जाते. मामा म्हणतात, काय चालू आहे, मला टॉयलेटला जायचंय. ही मुलं काही टॉयलेट रिकामच करत नाहीये. फुलराणी संयमीला विचारते, मुलं काय घेतात सकाळी, चहा कॉफी काय करायचंय? संयमी म्हणते, या दोघांना पण आई चॉकलेट मिल्क द्यायची, पण आता? फुलराणी म्हणते, मी आहे ना, मी करून देते. मामा म्हणतात, चॉकलेट मिल्क मिळणार नाही, आमच्या इथे चॉकलेट नाहीये, फक्त दूध आहे, मी दूध देतो. मामा किचनमध्ये जातात आणि मुलांसाठी ग्लासमध्ये दूध काढून ठेवतात. फुलराणी म्हणते, अहो तुम्ही मुलांशी नीट वागा ना, मुलं पण खूप चांगलं वागतील. आणि हे बघा मामा, किती झालं ना तरी चांगलं वागा जरा, आणि अशी चिडचिड करून काय होणार आहे? मामा म्हणतात, तुझं काय जातंय ग, मला कळ आलीये, ही मुलं आतमध्ये काय करतात, झोपतात का काय? मला टॉयलेटला जायचंय, काय करू? फुलराणी म्हणते, तुम्ही एक काम करा ना, ते शेजारचे आहेत ना, त्यांच्याकडे जा ना, मी त्यांना सांगते. मामा म्हणतात, अजिबात नाही, किडनॅप फेल झाला ना तरी चालतील, पण मी त्यांच्याकडे जाणार नाही. फुलराणी म्हणते, हेच तुम्हाला सांगत होते, जरा शेजाऱ्यांशी चांगलं वागा, अहो अडीनडीला उपयोगी येतात. बरं झालं बाबा तुम्ही आमच्या वस्तीत नाहीये, नाहीतर सगळ्यांशी भांडला असतात. मामा म्हणतात, एक गप तू, आता काय करू तेवढं सांग. फुलराणी म्हणते, तुम्ही एक काम करा ना, ईश्वर काकांसोबत तुमचा झगडा मिटलाय ना, मग तुम्ही त्यांच्याकडे जा, बघा जा लवकर. मामा म्हणतात, मी फोन लावतो आणि त्याला विचारतो. मामा फोन लावतात आणि ईश्वरला सांगतात की टॉयलेट रिकामं ठेव. मामा ईश्वरच्या घरी टॉयलेटला जायला निघतात. ते रस्त्यात बघतात तर एक कार उभी आणि त्या कारमध्ये अनिश झोपलेला आहे. मामा म्हणतात, हे चांगलंय, एवढं मोठं घर असताना घर सोडलं आणि गाडीत झोपलाय. हा लहान असला असताना तर चांगली बदडली असती आणि शिक्षा म्हणून रूममध्ये कोंडून ठेवलं असतं, पण आता तसं पण करता येत नाही. जाऊ दे, आता झोपलाय ना, जेव्हा उठेल तेव्हा बाथरूमला जायचं असेल तेव्हा काय करेल, तेव्हा घरी यावंच लागेल ना, येऊ देत. मामा विचार करतात आणि ईश्वरच्या घरी जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.